विक्रांत, मला पोटात काहीतरी होतंय. मानस, काय होतंय तुला? माहित नाही, मूवमेंट सारखं काहीतरी होतंय मला. थांबा, काही होणार नाही मानसी मॅम. हे बघा, पोटात काहीतरी मूवमेंट होतीये. शांत हो मोनिका, काय काय होतंय? सांग ना ताई, काय काय होतंय तुला? मला काहीच कळत नाहीये. मला असं वाटतंय की पोटात कुणीतरी आतून लाथ मारतंय, हो ना? पोटात मूवमेंट होतीये. असं का होतंय मला? काही सिरियस नाहीये ना? सांगा ना विक्रांत, काही सिरियस नाही ना? अहो काही नाही, पोटातलं मूल लात मारते होणाऱ्या आईला. असंच काहीतरी होतंय. मोनिका, तुला काहीही झालेलं नाही. ते बाळ तुला सांगतंय की काळजी करू नकोस, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. टेन्शन कसलं घेताय मानसी मॅडम? एक मिनिट हा, सगळ्यांच्या एक लक्षात आलंय का की जेव्हा जेव्हा मानसी मॅमचं नाव घेतलं जातंय तेव्हा तेव्हा बाळ पोटातून किक मारतंय. ह्याचा अर्थ असा की बाळाला मावशी खूप आवडतीये. मॅडम, तुम्ही खूप नशीबवान आहात. डॉक्टर साहेबांसारखा तुम्हाला नवरा मिळाला आणि मानसीताई सारखी बहीण मिळाली. काँग्रॅट्स. आणि आता आमची जबाबदारी अजून वाढलीये. मॅडम, आजचा दिवस लक्षात ठेवा. आणि हो, आज माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट्स. हो हो, सगळं सेलिब्रेशन काय आजच संपवत आहे का? मोनिका मॅडम, चला, तुम्हाला आरामाची गरज आहे. डॉक्टर साहेब, आम्ही पण येतो आता. हो. खरं सांगू विक्रांत, मला हे सगळ्यांना खूप एक्साइटिंग वाटतंय. मोनिका, आता हे होतच राहणार आहे आणि ह्याची काही काळवेळ पण नसते. बाळाला वाटलं ना की ते हालचाल करतच. आणि ही फिलिंग अनुभवणं हे प्रत्येक बाईचं स्वप्न असतं मोनिका, आणि प्रत्येक आईची आठवण. वाव, सगळं ऐकायलाच किती मस्त वाटतंय. हो, पण आता मानसीची ड्युटी मात्र वाढणार. हे बघ लाथ मारली. मी तुला सांगितलं ना, ह्याची काही काळवेळ नसते. विक्रांत, ऐक ना, मला हे ना सगळ्यांना दाखवायचंय. मोनिका, शांत हो. आधी काय घडतंय ते स्वतः तरी अनुभव. जास्त घाई करू नकोस. विक्रांत, तुला नाही कळणार मला काय वाटतंय ते. आपण फोटो वगैरे काढू शकतो किंवा एक्सरे. एक्सरे? वेडी आहेस का तू? ठीक आहे, एक्सरे नाही तर मग दुसरं काहीतरी. विक्रांत प्लीज, बाळजी हालचाल करते ना ते मला सगळ्यांना दाखवायचंय. काहीतरी मार्ग असेल ना. मोनिका, असं काहीही घडणार नाहीये, ओके?
आणि तू फारसा विचार नको करूस त्यावर. आराम कर, मी मानसीला पाठवतो. बघितलं, पुन्हा लाथ मारली. विक्रांत, एक विचारू? काय? सारिका बाहेर जे म्हणाली ते खरं आहे? काय म्हणाली? की मानसी तिचं नाव घेतल्यावर हे बाळ. मोनिका, हे फक्त योगायोग असतात. ओके, उगाच काहीतरी मनात आणू नकोस तू, आणि यावर फारसा विचार करत बसू नकोस. नक्की? हो, आता तू आराम कर, मी आलोच. ओके. आता 2-2.5 महिन्यात मोनिकाचं बाळ येईल आणि एकदा बाळ घरात आलं की त्याचे इतके लाड आणि कौतुक सुरू होईल ना. बाळाचं कौतुक कसं करायचं, त्याच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं, यासाठी ना मोनिकाचे क्लासेस घ्यायला पाहिजेत. त्याची जर का एक्झाम झाली ना तर त्यातही फेल होईल ती. अगं असं का म्हणतेस ग? वहिनी, आर्यन आणि अथर्वशी कशी वागते पाहिले ना तुम्ही? इतका राग येतो ना मला तिचा कधी कधी. अगं हो, जरा शांत हो. नाही म्हणजे मी समजावून सांगित तिला. काय समजावून सांगण्यासारख्या गोष्टी आहेत का सांगा तुम्ही? आणि तसं जर का असेल ना तर त्यातच आलं सगळं, काहीही खरं नाही. पण आपल्या बायकांची या दिवसात चिडचिड होतेच की, होते की नाही? हा, हॅलो. हां नमस्कार, बोला. हो बरोबर, आपलं बोलणं अर्धवट राहिलं. नाही तुम्ही काम करा ना, तुम्ही या ना. नाही नाही, कसं आहे डॉक्टर फडके, बघा जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर आहात ना, तसा मी माझ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर आहे. हां नाही, एकदा तुमच्या मुलाशी बोललो ना की मला कळेल कन्फ्युजन कुठे आहे काय ते. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या या घरी, आपण बोलूया. हां ठीक आहे, ठेवतो. हाय, कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? मी मस्त. डॉक्टर फडके अगं हो, त्या विक्रांत सारख्याच आहेत काय नाही. मागे एकदा घरी आपल्या आल्या होत्या, तू भेटली नाहीस का त्यांना? मला आठवत नाही. तू ओळखतेस त्यांना? छे छे, अजिबात नाही, सहजच विचार. ओके ओके ओके, चल मी आलो सर. वहिनी, चिडचिड वेगळी आणि फटकळ असणं वेगळं. होणार ग, सगळं व्यवस्थित होणार. म्हणजे मोनिका प्रेमळ होणार, तिला मुलांबद्दल प्रेम वाटायला लागणार, सगळं होणार. का कोणी जादूगार वगैरे येणार आहे? येणारं बाळ ना जादूगारच असत. बाईची आई झाली ना की सगळ्या गोष्टी कशा जादूसारख्या भरभर भरभर बदलत जातात. अगं 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 अगं. बघितलंस, आधी या दुधावर साय होती का? पण आई होणं हे दुधावरच्या साईसारखं असतं. माया, ममता, वात्सल्य या गोष्टी हळूहळू दिसायला लागतात. काय चाललंय काय? काय म्हणजे तयारी, बाळाच्या आगमनाची तयारी. ही अशी? अगं हा वंशपरंपरागत ठेवा आहे. अगं माझी जुनी जुनी पातळ जपून ठेवली होती. त्यावेळी तुम्हा दोघींसाठी कपडे दुपटी शिवली. आता मोनिकाच्या बाळासाठी छान मऊ मऊ पातळाची दुपटी, झबली, टोपडी. किती गोड आहे हे सगळं.
मला एक कळत नाही, तू आजोबांना काय कामाला लावलंयस? का मी का म्हणून मागे राहायचं? अगं माझी माया सुद्धा ओली जाऊ दे त्या दुपट्यामध्ये. वा वा. काय ग अशी काय बघतेस? म्हणून म्हटलं तो लग्नाचा फॉर्म भरून दे लवकर, म्हणजे मग तुझ्या बाळासाठी सुद्धा शिवून दे. आम्ही जिवंत आहोत तो होऊ दे सगळं. काय ग आजी, आलीस ना परत त्याच विषयावर. आणि प्लीज अशी जाण्याची भाषा नको करत जाऊ ना ग. आत्ता ओला गेला दोरा. काय शोधतेस ग? काही नाही, रिपोर्ट शोधते. ओ गॉड, रिपोर्ट्स बद्दल काय बोलून गेले मी? नाही म्हणजे इतकं काही इम्पॉर्टंट नसेल तर आधी ब्रेकफास्ट करून घे, नंतर शोध ना. इम्पॉर्टंटच आहे गीता काकी. नाही काय आहे ना, आम्ही बोलतो म्हणून आमचं तोंड दिसतं, पण दुसऱ्यांच्या रूममध्ये येऊन गोंधळ घातला ना की असंच होतं. हव्या त्या गोष्टी कधीच मिळत. मिळाले का ग पेपर्स? नाही मिळाले, शोधेन मी नंतर. मी शोधू का? नाही नको. काय झालं? कसले पेपर्स? नाश्त्याला काय आहे? खिचडी. हॅलो, हां बोला डॉक्टर फडके. हो हो या या, मी आहे घरीच आहे. या तुम्ही या. विक्रांत, आपण प्लीज निघूया का? तुला खिचडी खायची आहे ना? नाही, आता मला नाही खावीशी वाटत आहे. प्लीज निघूया ना. ठीक आहे, 5 मिनिट थांब. 5 मिनिट कशाला? इतका वेळ बसला होतात ना इकडे, तेव्हा काय करत होतात? प्लीज आपण निघूया विक्रांत, लवकर. ओके काका, मी निघतो. बाय काकी. बाय. विक्रांत, तू पुढे हो. मी गॉगल विसरले, मी गॉगल घेऊन येते. मी निघतो. बाय. हॅलो, हां हां बोला. घे ना थोडीशी. नाही, खरंच नको का? चांगली नाही झाली का? झाली आहे. काय रे? गीता, सॉरी, थोडा उशीर झाला. नाही नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम.
ब्रेकफास्ट कराल? गरम गरम खिचडी केली. नाही नाही नको असू द्या. अहो असं काय करता? खरंच नको. हे काय मोनिका कुठे? अरे ती आत्ताच आत गेली घाई घाईत. ती काय करते असं अचानक काही कळत नाही. अरे काहीतरी राहिलं असेल आतमध्ये. बरं एक मिनिट ओळख करून देतो. या डॉक्टर फडके. हॅलो. नाईस टू मीट यू. आणि हा माझा पुतण्या विक्रांत डॉक्टर आहे. हो यांना कोण नाही ओळखत. बरं ह्या पण गायनाक आहेत. यांचा मुलगा माझ्या क्लासमध्ये आहे. अरे वा. नाईस टू मीट यू डॉक्टर. मला जरा उशीर होतो. यू कॅरी ऑन. मी चहा आणते. चहा तरी घ्यालच ना. ठेव. मोनिका हे काय आहे? तुला मगाशी उशीर होत होता ना आणि आता इथे येऊन बसलीस तू. मला कसं तरी होतंय. म्हणजे काय होते? मला नाही माहिती पण अस्वस्थ वाटतंय खूप. बघू. तुला भीती वाटते का? काय होतंय मोनिका? बरं चल आपण हॉस्पिटलला जाऊन चेक करूया. चल. मी नाही येणार आहे हॉस्पिटलला. मी नाही बोलवणार कोणालाही घरी. दिवसभर झोपून राहीन प्रॉमिस. मोनिका मी नाडी चेक केली. तुला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला जाणवत नसेल प्रॉब्लेम पण मला जाणवतोय ना. ठीक आहे तुला प्रॉब्लेम. मग आपण तिकडे जाऊनच चेक करू ना. तिथे सगळेच असतील. म्हणजे कशाची गरज वाटली तर धावपळ व्हायला नको. हा चल. विक्रांत पण मला प्लीज. तू काळजी करू नकोस. मी आहे ना. विक्रांत प्लीज. चल 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 चल. विक्रांत प्लीज. जाऊ. तुमचा सुदीन हुशार आहे, मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे उगाच त्याला आत्ता सांगायला काही जाऊ नका. कारण हे वयच असं असतं. नेमकं काय करायचं हे आता कळत नाही. पण मला असं वाटतं की त्याचं त्याला ठरवू द्या. त्याला कळेल. तोच सांगेल काय करायचे ते. आणि जर का त्याला डॉक्टर व्हायचं नसेल ना तर उगाच मागे लागू नका. काका हा निघतो आम्ही. हो. एक मिनिट. ही मोनिका विक्रांतची बायको. हो नाईस टू मीट यू. कितवा? सातवा. हां कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑल द बेस्ट. विक्रांत प्लीज निघूया का आपण? हो. एक मिनिट. एक विचारायचं होतं. काय झालं? त्या तुला काहीतरी विचारतायत. काय विचारणार आणि काय सांगणार? नाही म्हणजे मला तुम्हाला काही टिप्स द्यायच्या होत्या. असू दे. आता घरातच डॉक्टर असताना तुम्हाला मी तरी वेगळं काय सांगणार. उशीर होत असेल ना तुम्हाला. या तुम्ही. चल चल. बाय काका. बाय बाय. बाय काका. बाय.